धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 8-10 दिवसामध्ये झालेल्या पावसाने अक्षरशः शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस झाला होता। आपण पाहू शकतो धाराशिव तालुक्यातील रुईभर या गावामध्ये आता आपण आहोत। गेली 10 दिवसापासून पाऊस उघडलेला आहे, मात्र शेतातलं पाणी हटायला तयार नाही आहे। आपण जर पाहिलं तर आपण आता सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत। सोयाबीन पूर्णपणे पाण्यामध्ये बुजून गेलेला आपल्याला पाहायला मिळते। या गावामध्ये अशा प्रकारे जवळजवळ 100 हेक्टर सोयाबीन पाण्याखाली असल्याची माहिती शेतकरी देत आहेत आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर सोयाबीनच्या मुळ्या देखील आपल्याला या पाण्यामध्ये पाहायला मिळतात। हे बघा, अशा पद्धतीनं नेमकं शेंगा यायच्या टायमाला त्या सोयाबीनचं अशा पद्धतीनं नुकसान झालंय। आपल्याबरोबर आता शेतकरी आहेत, जे ह्या शेताचे मालक आहेत। मला सांगा, काय परिस्थिती हे पावसाने नुकसान केलंय? या सततच्या पावसामुळं अतिशय नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनला तर शेंगा पण लागलेल्या नाहीत आणि असं जवळजवळ रुईभर आणि परिसरात सगळीकडे हीच परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेंगा यायच्या टायमाला पाऊस झालेला आहे आणि पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे। असं जवळजवळ 100-500 हेक्टरच्या रुईभरमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे। बरं, ह्याचं काय म्हणजे नुकसानीसाठी ई पीक पाहणी वगैरे केली आहे का? ई पीक पाहणी केलेली आहे आम्ही, परंतु अजून इथं काय पंचनामा वगैरे झालेला नाही। बरं, पंचनामा व्हायचा आहे? झालेला नाही, अजून व्हायचा आहे। काय मागणी आहे? काय अतिवृष्टी पावसानं समजा दमकळ घातला होता आणि शेंगा लागायच्या आधीच पाऊस एवढा झालेला आहे, तरी सरकारने काय तर तडजोड करावी, मदत द्यावी। आजोबा, काय गुडघे आहेत का पाणी आहे सोयाबीन मध्ये? होय हो, सगळे नुकसानच आहे। काय करावं लागेल या नुकसानीला? काय करायचं तुम्ही बघा बाबा, समक्ष अवकाश आहे, तुम्हीच बघून घ्या आणि आम्हाला पुन्हा काय भरपावी द्या। तुम्ही तर काय काठीवर उभा आहेत पाण्यात, मग काय तर उभंच राहिलेत नाही काठीची बी। काय करायला पाहिजे आता? ही नुकसानीचं कोण द्यायला पाहिजे? काय करायला? आता कोणी तुम्हीच बघावं लागतं, आम्ही काय करावं? नुकसानीला आम्ही काय करावं? आजपासून बसलो, तुम्ही आला म्हणून बरं चाल। हे महत्वाचं पीक आहे ना सोयाबीन शेतकऱ्यासाठी। हा, पैसे होते त्याचे सोयाबीन। हे तर काय आता दुसरं बी अजून निघतंय पुन्हा, पण ते पाणी असल्यावर कसं प्यारावं? आता किती दिवस झाले पाऊस उघडलेला? पाऊस उघडून नाही, पाऊस उघडला तरी हे पाणी सगळं इथंच येत आहे। असं ना, पाणीच हटत नाही? हातच नाही पाणी। बरं, तरी जरा कमी तर झाले म्हणणं तर इथं लागतंय पाणी। काय मागणी काय आता? मागणी भरून द्यावं लागतंय ना। बर, तुम्हीच द्या भरून, आम्हाला काय, आम्ही मागत नाही एवढं द्या म्हणून, पण वावराला बघून का नाही तुम्हीच द्या। काय आता काय पुढे काय आता? आता काय कर्मचारी येतील, पाहणी करतील, ह्याचे कृषी अधिकारी तलाठी साहेब येऊन पंचनामा करून काय जी मदत मिळेल ती मिळेल, शासनाच्या अपेक्षेवर। आता किती दिवस झाले पाऊस उघडला तरी पाणी हटत नाही? हे पाऊस उघडून 10 ते 12 दिवस झाला, अजून हटत नाही। आणखीन 2 महिने पाणी निघत नाही। पुढचं पेरणीचं सुद्धा आता समस्या आहे, पेरणी पुढची होईल का नाही ह्याची सुद्धा शक्यता नाही रब्बीची। म्हणजे पुढचं पण पीक पीक ह्याला वापसा पाणी आटायला 2 महिने जातात, नंतर वापसा व्हायला महिना, म्हणजे 3 महिने हे तर काहीच करता येत नाही। आता ही जी सोयाबीन आहे, ह्या सोयाबीनचा आता काय उपयोग आहे? म्हणजे इथलंच असेल किंवा साईडचे परिसरातले काय? सोयाबीनचं काय नाही, नासून गेलेला आहे पूर्ण। तुम्ही बघू शकता इथं नासून गेला, ह्याला एक शेंग आलेली मुळे काहीच नाही, एक शेंग येत नाही, आली नाही, काहीच येत नाही। जर आपण पाहिलं शेतकऱ्याची ई पीक पाहणी झालेली आहे। सरकार नुकसान बी देईल, परंतु पुढचं येणारं जे पीक आहे ती सुद्धा या ठिकाणी येत नाही, असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आपण जर पाहिलं तर आज आपण गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये आहोत आणि सोयाबीनचं पीक या पाण्यामध्ये आहे। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान आहे। जर आपण पाहिलं तर राज्य सरकार किती यांना नुकसान भरपाई देणार आणि कुठल्या पिकाची देणार, पुढच्या पिकाची देणार का, ह्या जी आपण पाहतो ह्या पिकाची देणार, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळं शेतकरी आता हतबल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.